नमस्कार मंडळी, हा आहे आपला नेक्स्ट डे ब्लॉग. सकाळ सकाळ चालू केलं आहे. तर थोडं कामं होती, तर त्या कामानिमित्त मी खेडला गेलेलो. हार आणि जरा पेढे बिडे घ्यायचे होते तर. आणि आता रिटर्न येतो आहे. तर कहाणीमध्ये ट्विस्ट आलेला आहे. आमच्या ऑलरेडी रस्त्याची कामं चालू आहेत. हा एक थोडा वरती डाग आहे आमच्याकडे वाडीत जायच्या आधी. तर पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. काल इथे रात्री गाड्या 5 ते 6 गाड्या इथे फसलेल्या. तर आता कामं चालू आहेत. तर ह्यांनी काय केलं माहिती आहे का, डायरेक्ट JCB झाडवा लावले, वांदे करून टाकलेत वांदे. आणि दुसरा ऑप्शन काहीच नाही आम्हाला जायला. गाडी पण मी आता तिथे रोडलाच थांबवली, गाडी इथे उभी केली. आणि हा JCB इथे भाऊ गेलाय माझा तिकडे बोलवायला. आणि मरणाचं ऊन आहे. सकाळचे 10 वाजलेत बाबा, पण असं वाटतंय दुपारचे 2 वाजले असेल, 3 वाजले. एवढं बेकार, गाडी पण उन्हात उभी केली. बघू कोण येतंय का. बाई हाता आपल्याला चालवता येत नाही. आता ह्याला आपण कुठेतरी पुढं तरी टाकला असता, नाही तर मागं तरी टाकला असता. पण आता काय, बघू कोण येतोय का. भाऊ बोलवायला तर गेलेला आहे आता. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. लवकर आलं तर ठीक. आणि आज आपल्या, काल तुम्ही मिरवणूक बघितलं असाल, एकच आपला व्लॉग आहे कंटिन्यू चालू आहे. सो ह्याच्या आधीचा पार्ट तुम्ही बघितला असाल, तर मिरवणूक आपण वाजत गाजत कशी आणली ती आहे. आणि आज मूर्तीची स्थापना आहे. सो 15 ते 20 मिनटं झाले आम्ही इथे थांबलोय. मागे जाऊन बघून आलो, मागे कोणी नाही आहे. आता माझा भाऊ वरती गेलाय. सो बघू वरती जर कोण असेल तर, नाहीतर मग काहीतरी सॉल्युशन काढायला लागले. कारण आजूबाजूला काहीच नाहीत बघा. इथे एक घर आहे, त्या काकी बोलतायत की बहुतेक तो वरती गेला असेल. तो बघा हात दाखवते पण काही समजत नाही. जे इशारा काय समजत तुम्ही सांगा. इशारा पण काही करत नाही, बसलाय बघा असं शांत. दुर्बीन बोलला असं. आता काय बोलायचं ना खरं. काय कोणच नाही वरती जा अजून. वांदे झाले एवढं, फार वांदे झाले. कोणच नाही बोलतो चाहायला. गाडी पण बघा ना कशी लावली मध्ये. इकडे खड्डा आहे, इकडे काहीच नाही. गाडी काढायची कुठून तेच समजत नाही यार. इकडं तर काहीच संबंधच येत नाही वरती यायचा. लफडा करून टाकला यार. आधीच ही कामं 7 ते 8 महिने झाले चालू आहेत, तर यांचा एकच रोड बनतोय. काय जो खरंच. चला बघू, मागे एकदा परत एक राऊंड मारतो. कोण असेल तर ठीक, नाहीतर काय थांबायचं जोपर्यंत कोण येत नाही तोपर्यंत. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. फायनली JCB वाला आलेला आहे. अशा प्रकारे अर्धा तासानंतर बाईक करफ फिरव पकडा साहेब. आठ लागले जो. अर्धा तास झाला आम्ही थांबलो. अर्धा तास आणि अर्धा तासात आम्ही उन्हामध्ये एवढी वाट लागली ना आमची, काय सांगू आता तुम्हाला. हे तिकडे बघ लेफ्टला तुझ्या. सावकाश जातो, एकदम टप्पा टप्प्याने जातो. गाडी चढेल काय आता इथं. वरती येतोय. तर आम्ही आता बाजारात आलो होतो आणि गाडी काय चढत नाहीये. आणि तिथं बघा JCB ला टो लावून गाडी चढवायला घेतले 4 व्हीलर. 2-3 वेळ ट्राय केला
आणि खडी मजबूत आहेत, गाडी चढत नाही म्हणते. JCBने चढवायला घेतले, 2-3 वेळ ट्राय केल्यानंतर आता हळूहळू चढवणं चालू आहे. गाडी आली वरपर्यंत, पट्टा काढायला घेतलाय. आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं तो डाग तर चढलोय JCBच्या साह्याने. आता सेकंड डेंजरस पार्ट आलाय. एक तर झाला डेंजरस आमचा, नुसता आमच्या आयुष्यात आज आहे ना आज स्कीमच चालले. नुसता पहिल्या गाडी चढत नव्हती, मग नंतर JCBनेच कशी चढवली. मग खेळला जायचा आज मुहूर्तच नव्हता आमच्या दोघांचा. काय बोलतो, कपडे पूर्ण घामाने पूर्ण ओले झालो आम्ही. आज काय फिरायला नव्हतं गेलेलो, सामान आणायलाच गेलेलो पूजेचं. आणि आता JCBने वरती आलोय तर इथे बघा, इथे डांबराची गाडी दिसली आणि आता हे लोक हे टाकतायत. आता हे जर तुम्हाला दिसत ना, हे ब्लॅक ही डांबर आहे. जोपर्यंत ह्याच्यावर ही रेती टाकणार नाही ना तोपर्यंत मी गाडी नेऊ नाही शकत. आणि ते लोक तिथे टाकतायत. तिथून आता एवढा एक बोलतात पाऊण तास जाईल. सो लेट सी आता काय होते. मजा आहे, मजा. आता घरात गेलोय, घराच्या बाहेर काय पडत नसतो मी तरी. बाई तुझी इच्छा आहे का? आंघोळ करेल परत एकदा गेल्यावर, कपडे भिजले. टपात बसून जरा काय जो खरंच यार, कधी होणार रस्त्याची कामं आमच्या, कधी सुधारणार आमचं गाव. सप्तमंगल रात्रीश्च महागौरी तीचाष्टमं नवमं सिद्धरात्रि नवदुर्गा प्रगतिर्ता उगतेनाति नामानि ब्रह्मणे महात्मनः सर्वदा सर्वकारेषु नास्ति मंगल.
वेदाय समुदाय स्वामी